काही जास्त कॉम्प्लिकेट पार्ट नाही आपला. तर आपण काय करू की फोल्डर मध्ये जाऊ. फोल्डर कोणता आहे? Node.js 50 आणि त्यामध्ये कोणता फोल्डर? ई कॉमर्स प्रोजेक्ट. मग ई कॉमर्स जो काय प्रोजेक्ट आहे आपलं फोल्डर आहे, फोल्डरला करू आपण CMD. आणि CMD केल्यानंतर आपण त्याला कमांड टाकणार की ज्याने काय होणार, VS कोडला ओपन होणार की आपण कोड पेस्ट डॉट टाकणार. झालाय आपला प्रोजेक्ट ओपन. ठीक आहे ना. मग प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर आता आपण काल काय पाहिलं होतं, आणि प्रोजेक्ट रन करण्यासाठी आपण CMD मध्ये जाऊ आणि CMD मध्ये मी कमांड टाकतो nodemon index.js. आणि आपला प्रोग्राम काय होईल, एक्झिक्यूट होईल. आणि त्याचा आउटपुट पाहण्यासाठी आपण जाणार कुठे, की ब्राउझरला टाकतो मी localhost:10000. ही झाली आपली युजर साईट झाली. युजर साईट मध्ये आपण की आधी आपण असं जे काही अबाउट इन्फॉर्मेशन होती ते चेंज केलं, आणि काल आपण काय केलं, एक स्लायडरचं डायनामिकली बनवलं होतं. ठीक आहे ना. काल आपण जो काही स्लायडर होता, स्लायडर काय केलं आपण डायनॅमिकली बनवला होता. म्हणजे काय की जो काय ऍक्सेस करता येईल आपल्याला, तो कुठून करता येईल ऍक्सेस, त्यात आपल्याला ऍडमिन पॅनल मध्ये. मग आपण ऍडमिन पॅनल ओपन करण्यासाठी टाकू localhost:1000/admin. आणि त्यामध्ये आपण काय केलं की त्यामध्ये आपण एक पेज बनवलं होतं, कोणतं, की अबाउट कंपनीचं. आणि त्यामध्ये जी काय अबाउट कंपनीची इन्फॉर्मेशन राहील, की जसे आपण ईमेल आयडी, मोबाईल ऍड्रेस वगैरे राहील, ते अबाउट कंपनीमध्ये राहील. आपल्याला कुठे वेबसाईट मध्ये चेंजेस करायचे असतील तर आपण कुठून चेंजेस करणार, की ऍडमिन पॅनल मधून ऍक्सेस करणार. ठीक आहे ना. जो काय आपला ऍडमिन रस्ता आहे त्या रस्त्यावरून. ठीक आहे. त्यानंतर काल आपण केलं एक स्लायडरचा एक फॉर्म बनवला होता आणि फॉर्म मध्ये डेटा भरला. तर जो काय आपला युजर साईडचा होता तिकडे फॉर्म स्लायडर काय होतो, एक ऍड होतो. ठीक आहे ना. जसं की मी एक काय करतो, एक एबीसी भरून दाखवतो. त्यामध्ये असं काहीतरी टेक्स्ट राईट करू आपण. आणि त्यानंतर मी बटन देतो. बटन नंतर काय करतो, बटन URL टाकतो आणि काय करतो, ऍड स्लायडर केलं. ऍड स्लायडर केल्यानंतर काय झालं, तिकडे एक स्लायडर ऍड झाला. जसं की आपण मी इकडे आल्यानंतर रिफ्रेश करतो आणि रिफ्रेश केल्यानंतर मी चेक करतो की माझा जो काय स्लायडर ऍड केलाय तो आलाय का. आला एक स्लायडर. ठीक आहे. मी इमेज दिली नाही म्हणून इमेज नाही आली. ठीक आहे ना. इमेज दिली असती तर इमेज पण शो झाली असती. आता मी इथं इमेज द्यायचं विसरलोय. ठीक आहे ना. मग इमेज द्यायची विसरलो म्हणजे मी काय करणार, हा डेटा काय करणार, डिलीट करणार किंवा एडिट करणार. ठीक आहे ना. मग हा डेटा आपल्याला एडिट किंवा डिलीट करण्यासाठी आपल्याला डेटा तर कुठेतरी पाहायला लागेल पहिला. मग काय करणार, आपण जे काय आपण ऍड स्लायडर केलंय, ऍड स्लायडरच्या खालीच आपण काय करणार, जी काही स्लायडरची लिस्ट आहे, म्हणजे कोणते कोणते स्लायडर ऍड आहेत आपल्या साईडवर, ते स्लायडरची आपण लिस्ट काय करणार इथे शो करणार. जसे की आपण डेमो मध्ये काय करायचो, एका पेज वरून डेटा ऍड करायचो आणि दुसऱ्या पेजला आपण काय करायचो, शो करायचो. म्हणजे एक पेज राहायचं ऍड ऍड स्टुडंट म्हणून राहायचा आणि दुसरा स्टुडंट लिस्ट म्हणून पेज राहायचं. पण आपण आज असं नाही करणार की आपलं जे काही पेज आहे कोणतं स्लायडरचं, ऍडमिन मध्ये स्लायडरचं, त्याच पेजवर एका जागेवरती फॉर्म राहणार आणि खाली काय राहणार, टेबल मध्ये डेटा प्रिंट करणार. मग डेटा प्रिंट करण्यासाठी आपल्याला डेटा तर घेऊन यावं लागेल पहिल्यांदा. मग डेटा घेऊन येण्यासाठी आपण कुठे जाणार, डेटा कुठे लागतोय आपल्याला, ऍडमिन साईडला डेटा लागतोय. ठीक आहे ना. आपल्याला डेटा काय करायचा आहे, जे काय स्लायडरचा डेटा आहे तो डेटा आपल्याला प्रिंट करायचा आहे. कुठे प्रिंट करायचा आहे, स्लायडर साईडला. म्हणजे स्लायडर कुठे आता, की ऍडमिन साईडला आहे ना. मग ऍडमिन साईडला डेटा आणायचं म्हणजे आपल्याला काम कुठे करायला लागेल, की ऍडमिन साईडलाच. मग मी राऊट मध्ये आलो आणि राऊट मध्ये मी जातो ऍडमिन मध्ये. मला ऍडमिन मध्ये काम करायची आणि डेटा मला कोणत्या पेजला पाठवायची, की मी चेक करतो की जे काही स्लायडर आहे त्या स्लायडर मला डेटा पाठवायची. मग कुठे स्लायडरची URL इथे राहिली. ठीक आहे ना. मग जो काही स्लायडरला डेटा पाठवायचा आहे त्यासाठी आपण डेटा पहिला घेऊन येणार. कुठून डेटा घेऊन येणार, की डेटाबेस मधून. मग डेटाबेस मधून डेटा घेण्यासाठी आपल्याला एक क्वेरी राईट करावी लागते. जशी काही SQL क्वेरी असते, किंवा तुम्ही डायरेक्टली डेटा घेऊन वेट आणि EXE मध्ये काय करा, जी काही SQL क्वेरी ते राईट केली तरी जमेल. मी डायरेक्टली SQL क्वेरी राईट करतो. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम, म्हणजे काय आपल्या टेबलला नाव दिलं तर काय नाव दिलं आपण, स्लायडर. ठीक आहे ना. मग जो काय डेटा भेटेल तो डेटा आपण काय करणार, OBJ मध्ये स्टोअर करणार. मग मी एक OBJ घेतला आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी काय करतो, OBJ मध्ये एक नाव देतो. त्याला नाव दिल्यानंतर मी एक OBJ मध्ये जो काय डेटा आलाय डेटाला मी पास करून टाकतो.
ठीक आहे. आता तुम्ही हा विचार केलाय कधी, हा मी डेटाच नाव देतो प्रत्येक वेळेस. ठीक आहे. तेव्हा आपल्याकडे जेव्हा आपण डेमो घ्यायचो, डेमोला काय असायचा की एकच डेटा असायचा, त्यामुळे मी एकच डेटा टाकायचो. पण आता आपण पुढे जाऊन भरपूर डेटा येणार, जसे की आता स्लायडरचा आला, त्यानंतर काय परत नेक्स्ट पेजला काय स्लायडरचे आपण गेलो सपोज. आता हा स्लायडर झाला, स्लायडर नंतर काय येते प्रोडक्ट्स आहेत ना. मग पुढे जाऊन प्रोडक्ट्स पण येणार. मग आपल्याला कसं कळणार की डेटा नाव दिलंय? मग जो काही डेटा येतोय त्या डेटाचं नाव दिल्यावर तर राईट राहील. ठीक आहे. मग मी काय केलं, जो काही डेटा घेतला त्या व्हेरिएबलला काय नाव दिलं मी, म्हणजे स्लायडर दिलं. म्हणजे जो काही बॅकएंड वरून डेटा येणार आहे, बॅकएंड म्हणजे कुठे डेटाबेस मधून, तो कोणत्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल, स्लायडर. आणि मी डेटा पास करताना कुठे करणार, ओबीजे मध्ये स्लायडर नाव आहे. ठीक आहे. आपल्याला इथे एक अलर्ट दिसतोय. अलर्ट काय आहे की असिंक राईट नाही केलं. मग मी असिंक राईट करतो आणि जो काही डेटा भेटलाय तो आपण ओबीजे मध्ये रेंडर करणार. इथं कॉमा देऊन ओबीजे राईट केला आणि आउटपुट पेजला जाऊ, कुठे जाणार, ऍडमिन मध्ये आलो आणि ह्याला रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर डेटा झालाय शो की नाही झाला. फक्त आपण डेटा कोणाला पाठवलाय की ऍडमिनच्या आतमध्ये जी काही स्लायडर डॉट इजीएस आहे त्या फाईलला फक्त आपण ओबीजे मध्ये काय पाठवलंय, डेटा फॉरवर्ड केला नसता. मग डेटा आपल्याला शो करण्यासाठी आपल्याला हा व्हेरिएबलचा यूज करावा लागेल. आणि डेटा कुठे पाठवलाय, ऍडमिन मध्ये स्लायडर डॉट इजीएस. आणि जी काही इजीएस फाईल असतात ते व्ह्यू मध्ये असतात. मग मध्ये व्ह्यू मध्ये आलो आणि व्ह्यू मध्ये मी चेक करतो कुठे डेटा पाठवलाय, ऍडमिन मध्ये. आणि ऍडमिन फोल्डरच्या आतमध्ये स्लायडर डॉट इजीएस. ठीक आहे. आणि जो काय आपला फॉर्म आहे, फॉर्मच्याच खाली मला काय करायची, डेटा प्रिंट करायची. मग डेटा प्रिंट करण्यासाठी मी काय करतो, एक कंटेनर घेतो. ठीक आहे. हाच कॉपी करतो आणि एक कंटेनर घेतो. कंटेनर साठी एक लागण डिव, आणि डिवला आपण देणार एक क्लास. क्लास राहणार कंटेनर फ्लुइड. आणि त्यामध्ये मी एक राईट करतो h1. h1 मध्ये काय राईट करणार आपण, स्लायडर लिस्ट राईट करणार. आणि इकडे चेक करू स्लायडर लिस्ट शो होत आहे का. ठीक आहे. स्लायडर लिस्ट आली, लिस्ट नाही आली पण आपलं जे h1 मध्ये राईट केलं ते आलंय. ठीक आहे. मग त्याला थोडीशी डिझाईन देऊ आपण. डिझाईन मी देतो याला बीजी व्हाईट देतो आणि त्याला थोडीशी पॅडिंग मार्जिन देतो टॉप, की थोडेसे त्या दोघांमध्ये काय राहील, गॅप राहील, है ना. ठीक आहे ना. जी ऍड स्लायडरचा फॉर्म आहे त्यामध्ये आणि जी काही लिस्ट आहे त्यामध्ये गॅप टाकला मी थोडासा. त्यानंतर थोडीशी आपण पॅडिंग देऊ त्याला. ठीक आहे. ओके झालंय. मग आपण काय करणार की जो डेटा आपण पाठवलाय, कुठून पाठवलाय, ऍडमिन डॉट जीएस मधून स्लायडर डॉट इजीएस ला डेटा पाठवलाय. कोणत्या व्हेरिएबलने पाठवलाय की स्लायडर व्हेरिएबल. मग आपण काय करणार, सिंपली मी एक टेबल घेतो, टेबल मध्ये डेटा काय करणार, मी प्रिंट करून टाकणार. मग मी काय करतो, एक टेबल घेत. ठीक आहे. टेबलच्या आधी एक आपला बुटस्ट्रॅपचा एक असतो क्लास म्हणून, रो म्हणून, आणि रोच्या मध्ये असतो कॉल md12 घ्या आणि त्यामध्ये टेबल घ्या. आणि टेबलला क्लास देऊ शकतात तुम्ही, टेबल आणि काय कोणता क्लास आहे, टेबल स्प्लिट म्हणून आहे ना. ठीक आहे ना. आणि त्या काय झालं, आणि त्यानंतर आपला एक राहील टी आर. आणि टी आर मध्ये टी हेड पहिलं कशासाठी, सिरियल नंबर. त्यानंतर आहे कोणती फील्ड आहे, स्लायडर टायटल. त्यानंतर काय, स्लायडर डिटेल्स. आणि त्यानंतर कोणती फील्ड आहे बरं, बटन टेक्स्ट. त्यानंतर बटन URL. आणि त्यानंतर आहे स्लायडर इमेज. ठीक आहे. स्लायडर इमेज. आणि त्यानंतर आपला कोणता राहतो, एक की ऍक्शन नावाचं बटन राहतं. ठीक आहे. ऍक्शन नावाचं बटन मी काय करतो, स्टार्टिंगलाच देतो. ठीक आहे ना. चालेल ना. तुम्हाला जिथे बटन द्या, लास्ट मध्ये द्या किंवा स्टार्टिंगला द्या. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला करतो मी रिफ्रेश केल्यानंतर आलाय टेबल हेडिंग आलाय. मग जो काही डेटा आलाय आपण स्लायडर व्हेरिएबल मध्ये डेटा पास करून टाकलाय. जसं की इथे स्लायडर व्हेरिएबल मधून डेटा पाठवलाय स्लायडर डॉट इजीएस ला. मग डेटा प्रिंट करण्यासाठी मी काय करणार, एक मॅप लूप फंक्शन फिरवणार. मग त्यासाठी घेतो स्लायडर डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन राहील. आणि फंक्शन मध्ये काय राहतं, पहिलं
की व्हेरिएबल असतो, त्यामध्ये काय होते आपली व्हॅल्यू स्टोअर होती, आणि दुसरा इंडेक्स नंबरसाठी. ओके, आणि जो काय चा सिंटॅक्स आहे तो क्लोज करा. ठीक आहे, आणि जो काय डेटा आलाय, पहिला डेटा काय आलाय, TR घ्या, आणि TR मध्ये TD घ्या. पहिला कशासाठी, ऍक्शन साठी, तो आपण सध्या एम्प्टी ठेवून टाकू. आणि दुसरा कोणता आहे की आपला जी काही सिरियल नंबर आहे, सिरियल नंबर साठी I+1, आणि याला आपण चेक करू डेटा प्रिंट होतोय का. ठीक आहे, झालाय टेबल, म्हणजे डेटा येतोय, 5 स्लाइडर आहेत. मग जो काय बाकीचा डेटा आहे तो पण प्रिंट करून घेऊ. मग नेक्स्ट काय आहे बरं, सांगा काय राहील पुढे, व्हॅल डॉट का स्लाइडर टायटल आहे, टायटल आहे फक्त. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे स्लाइडर डिटेल असेल माझ्या अंदाजाने, डिटेलच आहे ना, डिटेल्स, आणि इथे आपण चेक करू, डिटेल पण आली. जो काय बाकीचा डेटा आहे स्लाइडर नंतर बटन काहीतरी BTN केलं तर आपण BTN टेक्स्ट, याला जेव्हा आपण रिफ्रेश करू BTN टेक्स्ट पण आलंय. आणि जी काय आपली BTN URL आहे, आपण URL दाखवायची काय अँकर टॅग मध्ये दाखवायची, अँकर टॅग मध्ये दाखवू शकतो ना आपण URL. तुम्ही काय करू, ठीक आहे, ह्याला कॉपी करा तुम्ही, आणि ह्यामध्ये एक अँकर टॅग असेल, आणि अँकर टॅग मध्ये HRF मध्ये त्याची व्हॅल्यू टाकून द्या, नाहीतर तुम्ही डायरेक्ट URL वर प्रिंट करू शकता. आणि इथे नाव द्या क्लिक म्हणून, तरी जमन ना, कुठे URL, कोणती URL कुठे, नाहीतर तुम्ही डायरेक्टली URL पण प्रिंट करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते प्रिंट करा. ठीक आहे, मी अँकर टॅग मध्ये प्रिंट केले, आणि त्यानंतर राहील आपली कोणती लास्ट मध्ये TD मध्ये की IMG म्हणजे इमेज, आणि जे काही इमेजचा पाथ आहे तो इमेजचा पाथ टाकून देऊ. इमेजला नाव काय दिलं आपण, स्लाइडर की इमेज, आणि जी काही इमेज आली त्याला मी करतो प्रिंट. इमेज नाही आली, का बरं नाही आली, स्लॅश नाही दिला. ठीक आहे, आली इमेज. ओके ना. आता कोणत्या स्लाइडरला 5 आपल्याकडे स्लाइडर आहेत, आणि 5 स्लाइडरला कोणती इमेज आहे ते पण शो होते आपल्याला. आता एक 5 स्लाइडर आहेत, 5 स्लाइडर मध्ये जी काही डिस्क्रिप्शन डिटेल आहे ती डिस्क्रिप्शन अशी, त्या बटनला नाव असं आहे, क्लिक URL आहे, आणि त्याला एक आपण इमेज नाही टाकली. ठीक आहे ना, डेटा झालाय शो. मग काय आपण ऍक्शन देऊ, आता आपलं काम कुठे, ऍक्शन कडे मेन. तर मग ऍक्शन मध्ये आपण काय करायचं, असं एक अँकर टॅग घ्यायचं, अँकर टॅग मध्ये असं काहीतरी आपण डिलीट करायचं, आणि डिलीट वर क्लिक केल्यावर काय जो काय डेटा आहे तो डेटा आपण काय करायचो, डिलीट करायचो, बरोबर ना. पण आपण काय करू की डिलीट हा शब्द राईट करण्यापेक्षा आपण एक आयकॉन आणू, बेस्ट राहील ना. आयकॉन टाकला तर, एक डिलीटचा आयकॉन टाकला तर, ठीक आहे. मग डिलीटचा आयकॉन आणण्यासाठी आपण जाऊ, कुठे जाणार, फॉन्ट ऑसमला, आणि तिथून आपण एक आयकॉन घेऊ, जिथे डिलीट कीवर्ड राईट करायचा आहे त्यावर आपण आयकॉन टाकू, बेस्ट राहील ना आयकॉन. शोधून आपण फ्रीवाला असतील भरपूर सारे, डिलीट वाला पाहिजे आपल्याला. कोणतं, इथे फ्रीवाला पाहिजे आपल्याला, कुठे दिसतोय, आहे खाली आहे, एक आहे ट्रॅश. ठीक आहे, हा आयकॉन घेऊ आपण. आयकॉन घेण्यासाठी त्यावर क्लिक करा, सिंपल, तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, आणि जो काय कोड आहे ते कोडला कॉपी करा, आणि जिथे आपण टेक्स्ट राईट करतो टेक्स्टच्या जागी आपण काय टाकणार, आता आयकॉन टाकला, म्हणजे आउटपुट पेजला येऊ. आउटपुट पेजला आल्यानंतर मी करतो याला रिफ्रेश केल्यानंतर आला आयकॉन. ठीक आहे, आयकॉनला थोडीशी डिझाईन देऊ. डिझाईन देण्यासाठी मी जो काय अँकर टॅग आहे, अँकर टॅगला एक क्लास देतो. एक क्लास राहील माझा BTN, आणि BTN काय द्यायचा कलर,
डेंजर देणार, म्हणजे जो रेड कलर आहे. ओके ना. त्याला थोडीशी मार्जिन का पॅडिंग द्यायची गरज आहे. ठीक आहे ना, मध्ये मधोमध्ये काय झालं, आलाय मध्ये, आलाय ना मध्ये. ठीक आहे ना, म्हणजे डिलीट वर क्लिक केल्यावर डिलीटचा आयकॉन दिसतंय. ठीक आहे. आणि दुसरं एक बटन आणू आपण, कोणतं दुसरं कोणता ऑप्शन राहतो आपला, अपडेटचा. मग इथे आपण एडिटचा आयकॉन घेऊन येऊ, हा घ्यायचा डायरेक्टली, हा घेऊ. ह्याला कॉपी करू आणि कॉपी केल्यानंतर आपण कोडमध्ये जाऊ. कोडमध्ये आल्यानंतर मी इथे एक राईट करतो आणि जो काय आयकॉन आहे आयकॉन फक्त रिप्लेस करतो आणि याला करतो मी पेस्ट. ठीक आहे, ह्याला करतो पेस्ट. आणि पेस्ट केल्यानंतर जेव्हा आपण आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला मी करतो सिंपली रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आयकॉन आलाय, पण ह्या साईडला आलाय. ठीक आहे, त्याला मार्जिन जी आपण दिली त्याला आपण रिमूव्ह करू. काय प्रॉब्लेम येतोय. ओके, त्याला कलर आपण चेंज करू. कलर कोणता देणार आपण त्याला, प्रायमरी देऊ. प्रायमरी देऊ आपण, तसं काय तुम्हाला वाटत होते, मी प्रायमरी दिला. ओके, त्याला मार्जिन टॉप द्यायची थोडीशी. मार्जिन टॉप देऊ आपण 2% आहे ना. ओके, बस. म्हणजे काय, डिलीट वर क्लिक केल्यावर डिलीट होईल डेटा. ठीक आहे, वरची कमी करू, थोडीशी जास्त झाली आहे ना, 3 टाकायची. ओके, आता म्हणजे आता जो काही स्लायडर आहे, स्लायडरला डिलीटचे आयकॉन केल्यावर डिलीट होणार आणि एडिट वर करायचं असल्यावर एडिट वर करणार. मग आपण आता आयकॉन तर घेतलाय, मी डिलीट वर क्लिक केलं कुठे जातोय, त्याच पेजला येतोय. मग आपल्याला जो काय हा स्लायडर आहे, स्लायडर डिलीट करायचा आहे. ठीक आहे ना. मग डिलीट करण्यासाठी आपण काय जाणार, जो काय अँकर टॅग आहे, अँकर टॅग मध्ये स्लॅश त्याची URL टाकणार, स्लॅश ऍडमिन कुठे गेला पाहिजे, डिलीट अंडरस्कोर. काय डिलीट करायचं आपल्याला, स्लायडर. आणि स्लॅश देऊन जी काय आपण आयडी आहे कशा थ्रू पाठवतो, कोणत्या मेथडने वापरतो आपण पाठवतो, पॅरामीटर थ्रू आपण आयडी पास करतो. मग एक पॅरामीटर थ्रू आयडी पास करण्यासाठी तुम्ही द्या सिंपल स्लॅश आणि जो काय आयडी भेटतोय तुम्हाला, आयडी कशात आलाय, व्हॅल डॉट आयडी, आणि जो काय आयडी भेटतोय तो आयडी सिंपली पास करून द्या. ठीक आहे. आणि मी आउटपुट पेजला जातो, ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डिलीट वर क्लिक केल्यावर आयडी तर पास होईना. का बरं आयडी पास होईना, की आपण इथे इक्वल टू नाही दिला. आणि इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर डिलीटच्या आयकॉनवर क्लिक केलं, आयडी भेटता एक URL मध्ये चेंज होतं आयडी. लास्टच्या आयडीवर क्लिक करतो, 5 नंबर आयडी. ठीक आहे, आयडी तर भेटतोय आपल्याला, पण URL ला आयडी कुठे जातोय तू चेक करू. पहिले झूम करतो मी याला. आणि काय म्हणतंय, कॅन नॉट गेट स्लॅश ऍडमिन. ऍडमिनच्या आतमध्ये काय पाहिजे, ऍडमिनच्या आतमध्ये स्लायडर, डिलीट स्लायडर पाहिजे. मग जी काही URL आहे, URL आपण बनवून घे. कुठे बनवणार, ऍडमिन मध्ये. आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी एक राऊट बनवतो, राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट आणि यामध्ये स्लॅश डिलीट स्लायडर. आणि त्यानंतर मी एक कॉमा घेतो आणि कॉमा नंतर एक फंक्शन राहील. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो आपण रिस्पॉन्स काय करू, सेंड करू सिंपल. ठीक आहे. आणि जो काय आपल्याला आयडी भेटला, आयडी घेण्यासाठी आपण काय करतो, इथे स्लॅश कोलन आयडी देतो. आणि जो काय आयडी भेटला तो एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. एक आयडी व्हेरिएबल घेतला आणि आयडी कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट पॅरम. पॅरम मधून काय घ्यायचे आपल्याला, आता हा आयडी नाम कोण दिलंय मी बरं, हा आयडी नावाने आलाय म्हणून, की हा आयडी नाव दिले का. मला उंडे वाटलं तर युजर अंडरस्कोर आयडी द्यायचं, तर नाही देऊ शकत का मी, काय करायला लागेल मला, इकडे का, इकडनं पाठवलंय म्हणून. हा का, की तो त्यामुळे आपण आयडी नाही करत. हे आयडी मी आयडी वर्ड कमान द्यायचो, की जो काय आयडी वर्ड आहे मी तो स्लॅश कोलनच्या जागेवर काय केलं, इथे आयडी दिलाय. आता चालेल, आणि मी आयडी प्रिंट करतो. आपण चेक करू की आयडी होतोय का, आला आयडी. तरी पण की मी जी काय आयडी नाव देत होतो, कमन आयडी नाव देत होतो, की जिथे मी वर नाव दिलंय URL मध्ये जे नाव दिलंय तेच नाव मी काय करतो, खाली नाव घेतो, पॅरम डॉट
युजर आयडी केले. आता युजर आयडी का म्हणून दिलंय, सपोज मी आता इथे काय करतो की आयडी राईट करतो आणि आयडी राईट केल्यानंतर इथं रिफ्रेश करतो, एक एरर भेटेल मला, एरर किंवा मला आयडीच भेटला नाही, की जे आपण वर नाव देतो त्याच थ्रू आपल्याला काय भेटणार, आपल्याला वरचा पॅरामीटर मधला आयडी भेटणार. ठीक आहे, याला करू रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर यू आयडी झालाय. ठीक आहे, इकडे याला करू आपण रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर डिलीट वर क्लिक करावं लागेल, भेटतो एक आयडी. मग जो काय आयडी भेटतो त्या आयडीचा यूज करून आपल्याला डेटा काय करायचा, तो डिलीट करायचा आहे. मग डेटा डिलीट करण्यासाठी आपण क्वेरी राईट करू. सांगा बरं क्वेरी, वॅर डेटा इक्वल टू अवेट आणि एक्सी मध्ये मी काय करतो, डिलीटची क्वेरी राईट करतो डायरेक्टली. जमन ना सर, एक लाईन वाचन आपली. मग सांगा बरं डिलीटची क्वेरी, डिलीट फ्रॉम स्लाइडर आणि वेअर, आणि जो काय आयडी भेटते तो आयडी आपण काय करणार, जो काय आयडी भेटलाय तो आयडी आपण पास करून देऊ. ओके, क्वेरी रन झाली. आता एक अलर्ट आहे आपल्याला की आपण असिंक राईट नाही केलं, मग असिंकला पण राईट करून घेऊ एकदा. ठीक आहे, जो काय डेटा भेटेल तो डेटा मी काय करतो, सेंड करतो. ठीक आहे, डेटा करायचा आणि ह्याला करू आपण आउटपुट पेजला जाऊ. ह्याला केलं मी रिफ्रेश, डेटा झालाय डिलीट काहीतरी असा, म्हणजे काहीतरी आपल्याला भेटते, म्हणजे डेटा काय झालाय, डिलीट झालाय. आणि इकडे आल्यानंतर मी रिफ्रेश केले, आपल्याकडे 5 डेटा होते, आता किती झाले, 4 डेटा झाले. आणि डेटा डिलीट झाल्यानंतर मला ह्याच पेजवर पाठवायचं आहे. मग ह्याच पेजवर काय करणार, मी जी काय कोलनची जी काय युआरएल आहे त्यालाच कॉपी करतो. ह्याच पेजची युआरएल मी काय केली, कॉपी केली. आणि इकडे जाऊन मी काय करतो, आर डॉट रिडायरेक्ट कुठे करणार, की जी काय आपण युआरएल आणली त्या युआरएल तुम्ही ही टाकू शकता, /admin/स्लाइडर. डबल जातो आणि जो काही एमटी स्लाइडर आहे त्याला डिलीट करतो. झालाय, 3 स्लाइडर झाले. आणि आपण जाऊ आपल्या वेबसाईटवर बघू किती स्लाइडर झाले. आता किती झाले असतील, चेक करायचे. 1 2, डबल तोच आला पहिला. ठीक आहे, मी आता हा पण डिलीट करतो. आणि किती झाले इथे, 2. आणि याला करतो रिफ्रेश केल्यानंतर किती स्लाइडर झाले आपले, म्हणजे इकडे चेंजेस केले की कुठे चेंजेस होतात, युजर साईडला चेंजेस होतात. सपोज मी हा पण स्लाइडर डिलीट करतो. आता स्लाइडर किती राहील आपल्याकडे, एकच राहिला. इकडे आल्यानंतर रिफ्रेश करतो, आता काय एकच स्लाइडर आहे, त्यामुळे आपल्याला स्क्रोल करायचा चान्स नाही भेटत, बटन पण शो होत नाही. आणि हा पण केला तर स्लाइडरचं सेक्शनच गायब झाला. ठीक आहे ना, म्हणजे आपण बॅकग्राऊंड स्लाइडरच ऍड नाही केले तर स्लाइडरचं सेक्शनच काय झाला, गायब झाला. मग इथे आपण तुम्हाला ते बटन ते टाका तुम्ही. आता मी आता टेक्स्ट आणायला लागेल मला. ठीक आहे, आपण आणू टेक्स्ट, इथला कॉपी होत नाही. असा काहीतरी टेक्स्ट घेऊ, टेक्स्टला डिटेल मध्ये काहीतरी राईट करू आणि शॉप नाव URL द्यायला लागेल आणि इमेज टाकू, एखादी कालचीच इमेज टाकू. आणि मी करतो ऍड स्लाइडर. एक सिंटॅक्स आलाय, काय एरर आलाय बरं, कोलन आलाय. ठीक आहे, मग हा एरर सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, की डेटा इन्सर्ट केलाय, इन्सर्टच्या जागा आपण काय करणार, की तुम्हाला एक दुसरी मेथड सांगितली होती, अरे मध्ये डेटा पास करायची. ठीक आहे, ती मेथड यूज केली की तुम्हाला जो काय टिल्ट टाकतात तुम्ही, टिल्ट कुठे येतं, इथं कोमा असेल किंवा, ठीक आहे, हा डेटाच मी काढतो आणि डायरेक्टली ऍड करतो. ठीक आहे, झाला ऍड, आली इमेज वगैरे शो झाली. इकडे आपण चेक करू, भेटलं एक स्लाइडर आपलं. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट समजलाय. आणि त्यानंतर काय, एक आपण एडिटचं बटन टाकलंय. एडिटच्या बटनाला टाकल्यावर काय झाला पाहिजे, डेटा तेवढं करू शकता तुम्ही. आता का करू, मी घेऊ ऑनलाईन मेंबर्स, एडिटचं घेऊ का मी, का पुढे जायचं, पुढे घ्यायचं. ऑनलाईन मेंबर्स एडिटचं घेऊ का करता ना तुम्ही, अरे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा तुम्ही, काय घ्यायचं पुढे करता ना तुम्ही, कन्फर्म, गॅरंटी, नाही केल्यावर करता ना. मग मी नाही घेणार आता, आताच सांगा. हा एरर आले आपण सॉल्व्ह करू, पण नंतर घेणार नाही. मग करता ना तुम्ही कन्फर्म अपडेटचं, जसं डिलीटचं केलं तसं आयडी पास करा आणि डेटा अपडेटची एक क्वेरी राईट करा ऍडमिन मध्ये, चालेल ना ऑनलाईन मेंबर्स.
ठीक आहे. यानंतर आपण जाऊ वेबसाईटमध्ये. वेबसाईटमध्ये आपण डायनॅमिकली बनवलंय, जी काय अबाउट इन्फॉर्मेशन बनवली, त्यानंतर जे आपला काय स्लाइडर होता तो बनवला. ह्यानंतर काय बनवायची, आता हे प्रोडक्ट राहणार, आपण प्रोडक्ट ऍड केल्यानंतर डायनॅमिकली बनवणार ना. अजून काही खाली चेंजेस करण्यासाठी काहीच नाही. जे का हा ईमेलचा डेटा आहे तो कॉन्टॅक्ट मध्ये लास्ट. आणि हे प्रोडक्ट जेव्हा आपण प्रोडक्ट ऍड करतो ना आपले, तेव्हा आपण हे प्रोडक्ट इथे शो करणार. फ्लॅश सेल वगैरे काय आहे ते. ठीक आहे. आता आपण जाऊ शॉप पेज कडे. अबाउट पेज मध्ये काय, अबाउट पेज मध्ये काहीच नाही इन्फॉर्मेशन. आता फुटरच आहे ना, आता फुटरच आहे. फुटर मध्ये फक्त अबाउट मध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आहे. काय आहे अबाउट मध्ये, फ्री शॉपिंग वगैरे हे 2-3 टायटल आहे, एक इमेज आहे, एक टायटल आहे आणि त्याचं काही टायटलची डिटेल आहे. हे तुम्ही करू शकतात असं मला वाटतंय. करू शकतात का नाही, करता का नाही, तुम्ही करू शकतात का नाही. एक इन्सर्टची क्युरी आणि दुसरी सिलेक्टची क्युरी, बस. नाही जमलं तर घेऊ आपण. मग आपण जाऊ आता पुढच्या पेजकडे, शॉपकडे. आता शॉपच्या पेज मध्ये आल्यानंतर आपल्याला शॉपच्या पेज मध्ये काय दिसतंय, पहिलं की असे प्रोडक्ट दिसतात. प्रोडक्ट मध्ये काय आहे, भरपूर सारे ऑप्शन आहेत. आता इथे कुठे आपण ऑल ओव्हर आहे, ऑल ओव्हर मध्ये सगळे प्रोडक्ट दिसतात. ह्यात पण शूज पण आले, ड्रेस वगैरे. मी सपोज शूज वर गेलो, शूज वर गेल्यानंतर मला फक्त कोणत्या कॅटेगरी शो होतात, शूज होतात. त्यानंतर टी शर्ट आहे, टी शर्ट वर गेल्यावर फक्त टी शर्ट होता ना शो. त्यानंतर काय पॅन्ट्स आहेत, त्यामध्ये गेल्यावर म्हणजे ज्या कॅटेगरीवर मी क्लिक करतोय त्या कॅटेगरीचे काय होतात मला प्रोडक्ट शो होतात. ठीक आहे ना. अजून काय आहे, सर्च वर्किंग होते का, सर्च काय तसं वर्किंग नाही होत. कलरवर ते पण तसं काय नाही. ठीक आहे, आपण हे सगळं वर्किंग करू. कुणीतरी मला मागे क्वेश्चन विचारला होता की आपण त्या युजरला सर्च केलं, तो युजर शो झाला पाहिजे होता. ठीक आहे, ह्यामध्ये आपण घेऊया की जो प्रोडक्ट आपण सर्च करतो, सपोज मला लागतोय पॅन्ट वगैरे लागते किंवा टी शर्ट शूज लागतोय, मी ते सर्च करणार आणि एंटर करणार. एंटर केल्यानंतर मला तो प्रोडक्ट काय होणार, शो होणार. आपण हे इम्प्लिमेंट करूया. पण आज आपल्याला पाहण्यासारखं काय आहे की आता सपोज ही कॅटेगरी आहे ना. ठीक आहे ना, शूज आहे, टी शर्ट आहे, पॅन्ट वगैरे वगैरे भरपूर जॅकेट्स आहे. ठीक आहे ना. उद्या जाऊन मला सपोज एखादा नवीन कॅटेगरी ऍड करायची, ही कॅटेगरीच आहे ना, म्हणजे त्या प्रोडक्टची कॅटेगरी आहे. म्हणजे हा सांगतो की हा शूजच आहे, परत हा सांगतो टी शर्टच आहे हा. ठीक आहे, असं आपल्याला शो करतो. पण उद्या जाऊन मला काय करायचं की उद्या मला सपोज वाटली कॅटेगरी नवीन ऍड करायची, नाईट आउट म्हणून वगैरे दुसरे काही कॅटेगरी असतात, त्या कॅटेगरी मला काय करायला लागतील की ऍड करायला लागतील. ठीक आहे ना. मग जी काय आपल्या कॅटेगरी आहेत, कॅटेगरीला काय करू आपण आज डायनॅमिकली बनवू. ठीक आहे ना. आज काय करू, कॅटेगरी बनवू. फक्त प्रोडक्टचे आपण काय बनवणार, कॅटेगरी. म्हणजे कोणत्या कोणत्या आपल्या कॅटेगरीचे प्रोडक्ट राहणार. ठीक आहे ना. म्हणजे आपल्या शूज राहणार, टी शर्ट पॅन्ट वगैरे राहणार. हे आपल्याकडे आपल्या कंपनीकडे कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत ते आपण काय करणार, ते जर करू. मग कॅटेगरी आपल्याला शो करण्यासाठी आपल्याला टेबल बनवावं लागेल. ठीक आहे ना. आधी डेटाबेस डिझाईन करून घेऊ. मग डेटाबेस डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय लागेल, कॅटेगरीमध्ये काय काय येणार सांगा बरं. ठीक आहे, कॅटेगरी आहे. जो काय कॅटेगरी टेबल राहणार आपला, कॅटेगरी टेबल मध्ये काय काय राहील मला सांगा बरं तुम्ही. आता पहिले डेटाबेस डिझाईन सांगा बरं, काय काय राहील आपल्या. हे कॅटेगरीचं नाव झालं. कॅटेगरीच्या टेबल मध्ये आपल्याला टेबल क्रिएट करायचं. जसं की यांनी काय केलंय की शूज, टी शर्ट, पॅन्ट हे आपल्याला काय करता आले पाहिजे, ऍड करता आले कॅटेगरी. तर हा, म्हणजे ते टाईपच सांगतो. हा, मग टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला लागेल, पहिली काय लागेल, कॅटेगरी आयडी राहील. आणि दुसरं काय राहील आपली कॅटेगरी, अजून काय राहील, बस एवढे दोन ऑप्शन राहतील ना. एक तर कॅटेगरी, फक्त आपल्याला कॅटेगरीचा टेबलच बनवायची. म्हणजे आपल्याकडे कॅटेगरी किती अवेलेबल आहे ते फक्त आपल्याला काय करायचे, शो करायची. मग त्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे कॅटेगरी आयडी आणि दुसरं काय लागणार आहे, कॅटेगरी नेम. ठीक आहे. मग हा टेबल बनवण्यासाठी आपल्याला पहिला लागेल ऍडमिन मध्ये ऍक्सेस करण्यासाठी पहिला आपण फॉर्म बनवणार. तेवढं आपल्या कॅटेगरीच लागते सध्या. आता कॅटेगरी आपण कसं करणार की कॅटेगरी, कॅटेगरी नंतर प्रोडक्ट, प्रोडक्टची प्राइस, ह्यांच्या प्रायमरी की वगैरे तीन टेबलचा डेटा घेऊन आपण एका पेजला शो करणार. असं प्रायमरी की, फॉरेन की माहिती आहे ना, ऐकून असणार असं माहिती आहे. ठीक आहे, त्याचा यूज करून आपण काय करणार आहे. मग आज काय करणार आपण, फक्त एक
कॅटेगरीचं टेबल बनवून घेऊ. ठीक आहे. मग कॅटेगरी आपल्याला ऍडमिन मधून ऍक्सेस करण्यासाठी काय करायला लागेल, आपल्याला एक बटन बनवा, ऍड तर करायला लागेल. जसं इथून स्लाइडर ऍड करायचे म्हणजे आपण एक स्लाइडर केले आणि त्याची लिस्ट शो केली. मग सेम ह्या स्टेपनी आपल्याला काय करायचंय, एक कॅटेगरीचा पेज बनवायचे. मग कॅटेगरीचं पेज बनवण्यासाठी आपण जाऊ ऍडमिन मध्ये आणि नाव बार मध्ये. मी नाव बार मध्ये आल्यानंतर जी काही स्लाइडर आहे, स्लाइडरच्या खाली मला एक बटन पाहिजे आणि बटनला नाव काय देणार मी, कॅटेगरी. म्हणजे कॅटेगरी समजलं कोणत्या आपल्या कॅटेगरी. ठीक, कोणत्या कोणत्या टाईपचे आपल्याकडे कपडे राहणार किंवा आपल्याकडे प्रोडक्ट कोणत्या कोणत्या टाईपचे राहणार, त्यांची कॅटेगरी फक्त आपण वेगवेगळी करणार. मग मी इथे काय केलंय, कॅटेगरीचं बटन बनवलंय आणि आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलंय बटन आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी कुठे जातोय, ऍड स्लाइडरला. त्याची मग जी काही युआरएल आहे ते आपण युआरएल चेंज करू, ही कॅटेगरी. इकडे आल्यानंतर मी करतो रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर आलं कॅटेगरी आणि कुठे गेला युजर, आता ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी. आता जी काही आपल्याला युआरएल आहे ती युआरएल पहिली बनवून घ्यायला लागेल. मग मी जातो युआरएल बनवतो. कुठे युआरएल बनवू आपण, ते ऍडमिन मध्ये. आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर मी काय करतो की राऊट डॉट गेट आणि राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये यामध्ये स्लॅश कॅटेगरी आणि कोमा देऊन मी एक फंक्शन राईट करतो आणि फंक्शन मध्ये राहीन एक रिक्वेस्ट आणि दुसरं काय राहील, आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्सला आपण काय करणार, रेंडर. रेंडर काय करणार, स्लॅश ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी डॉट, आणि जी काही इजेस फाईल असेल ती कुठे बनवणार आपण, व्ह्यूज मध्ये, ऍडमिनच्या आतमध्ये. मग व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये ऍडमिन मध्ये आणि ऍडमिन मध्ये कॅटेगरी डॉट इजीएस. आणि जे काय आपली कॅटेगरी डॉट इजीएस आहे त्यामध्ये आपण इम्पोर्ट काय करणार, इथे नावबार आणि फुटर लागणार आहे. नावबार डॉट इजीएस आणि जो काही इजीएसचा सिंटॅक्स आहे त्याला करू क्लोज. जो काही नावबार आहे त्यानंतर आपला राहील फुटर डॉट इजीएस. आणि इकडे आल्यानंतर मी याला करतो रिफ्रेश. काहीतरी चुकलंय, काय चुकले, फुटर. ठीक आहे. आणि इकडे आल्यानंतर रिफ्रेश करतोय तरी पण त्याला फाईल भेटेना म्हणतोय तो, स्पेलिंग वगैरे चुकली का, कॅटेगरी डॉट इजीएस स्लॅश ऍडमिन. ठीक आहे, इथे स्लॅश दिलाय आपण त्यामुळे त्याला फाईल भेटेना. ठीक आहे, झाली फाईल शो. जसं की आपण अबाउट कंपनीचं एक पेज बनवलं होतं, त्यानंतर स्लाइडरचं एक पेज बनवलं होतं, आणि तसंच आपण काय करणार, एक कॅटेगरीचं पेज बनवणार. मग कॅटेगरीचं पेज बनवण्यासाठी आपण जाऊ ऍडमिन मध्ये आल्यानंतर कॅटेगरी डॉट इजीएस आणि त्यामध्ये आपण काय करणार, जो काय आपला फॉर्म राहणार कॅटेगरी ऍड करण्यासाठी तो फॉर्म क्रिएट करून घेणार. मग फॉर्म बनवायच्या आधी आपल्याला काय लागेल, बुस्ट्रॅपचा काय लागेल, बुस्ट्रॅपचे कंटेनर घ्यायला लागेल. ठीक आहे, जो काय आपण, ठीक आहे, सगळं बाकी सगळं मी कंटेनर्स उचलतोय. आणि जो काय आपला कॅटेगरी डॉट इजेस आहे त्यामध्ये पेस्ट केला, कंटेनर घेतला आणि कंटेनरच्या आतमध्ये काय राहणार, आपले रो राहणार. आणि रोच्या आतमध्ये h1 आणि h1 मध्ये आपण काय राईट करणार, ऍड कॅटेगरी. कॅटेगरी आपण इथून ऍड करणार ना. ठीक आहे, ऍड कॅटेगरी ऍड केलंय आणि आउटपुट पेजला जाऊन याला रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर आलंय ऍड कॅटेगरी. जी काय ऍड कॅटेगरी आली त्यानंतर त्याच्या खाली आपण एक फॉर्म बनवू, कॉल md 12 घेऊ, किती घेऊ मी, ठीक आहे, डायरेक्ट आधी फॉर्म घेतो आणि फॉर्म मध्ये फॉर्मला ऍक्शन देतो. ऍक्शन काय देणार आपण, स्लॅश ऍडमिन काय देणार, अरे काय देणार, कॅटेगरी. ठीक आहे ना. आणि त्यानंतर एक त्याला मेथड राहणार. मेथड काय देणार आपण, पोस्ट. आणि जो काय फॉर्म बनवलाय फॉर्म मध्ये फील्ड राहते. काय काय फील्ड राहते बरं, कॉल md, मी राईट करतो इथे 12. आणि फील्ड काय काय आहेत आपण की राईट केले होते आपण, एक कॅटेगरी आयडी आणि दुसरं काय कॅटेगरी नेम राहणार. फक्त आपल्याला आता काय करायची, कॅटेगरी नेमच घ्यायची. आयडी तर आपण डेटाबेस मधून ऑलरेडी बनवतो. मग ठीक आहे, मग एक कॉल md 12 घेतला आणि त्यामध्ये मी काय करतो, एक इनपुट घेतला आणि इनपुटला टाईप देतो मी कॅटेगरी नेम आणि इथे आपण राईट करू कॅटेगरी नेम.
ठीक आहे, याला थोडं कॅपिटल राईट करू. ठीक आहे, आउटपुट आल्यानंतर मी त्याला रिफ्रेश. इनपुट का नाही आला आपला, त्याला क्लास नाही दिला. ठीक आहे, क्लास पण देऊ आपण त्याला. क्लास देणार आपण फॉर्म कंट्रोल, आणि कंट्रोल दिल्यानंतर आपला काहीतरी एक क्रिएट झाला आहे. ठीक आहे, त्याला थोडी मार्जिन वगैरे देऊ, डिझाईन करून थोडीशी नको करायची. त्याला मार्जिन टॉप देऊ 4. ओके, एक फॉर्म झाला. फॉर्म मध्ये आपण काय घेतली आहे, फील्ड राईट केली. ठीक आहे, फील्ड राईट केल्यानंतर जो काय फॉर्म आहे त्याला सबमिट करण्यासाठी काय लागेल आपल्याला, बटन लागेल. ठीक आहे, बटन मी इथेच राईट करतो, त्याला देऊ आपण 10. आणि दुसरा काय तो कॉल एमडी असेल, त्याला देऊ आपण 2. आणि त्यामध्ये राहील आपलं एक बटन. बटनला नाव देणार काय आपण, ऍड कॅटेगरी. इकडे आल्यानंतर याला करू रिफ्रेश. बटन का नाही आलं, खाली आलंय का बरं खाली आलंय, मार्जिन टॉप दिली त्यामुळं नाही ना, तसं नाही ना, 12च आपल्याला सी असतो ना ह्याचा. बटन ह्या समोर यायला पाहिजे, का नाही आलं, रोच्या बाहेर राईट केले. इथे आपण 10 राईट केलं. 10 राईट केल्यानंतर तरी पण तो इथं आला पाहिजे. फॉर्मच्या बाहेर हा राईट केलाय. ठीक आहे, जो काय फॉर्म आहे तो फॉर्मला मी रोजच्या बाहेर टाकतो. नीट कॉपी केलं. कॉपी केल्यानंतर जो काय रोजचा डिव आहे, रोजचा डिव कुठे, एंड खाली पाहिजे आहे ना. कंट्रोल एक्स आणि याला इथे पेस्ट करतो. ओके, आणि ह्याला नंतर रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर आलंय बटन इकडे. ठीक आहे, बटनला आपण थोडीशी डिझाईन काय देतो मी, टेक्स्ट सेंटर राहील. आणि जे काय आपलं बटन राहील, बटनला क्लास देणार. क्लास काय देणार, बीटीएन आणि बीटीएन प्रायमरी. ठीक आहे, आणि प्रायमरी दिल्यानंतर याला करू रिफ्रेश. थोडं वरतीच गेले आहे ना, त्याला थोडी मार्जिन देऊ टाकू. मार्जिन देऊ आपण, मार्जिन टॉप 4. आणि याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर तरी पण नाही आलं. किती दिली आपण मार्जिन, वर 4च दिली ना, 5 दिली. ओके, इथे आपण कॅटेगरी टाकणार. कॅटेगरी मध्ये काय राहणार, टी शर्ट केलं आणि ऍड कॅटेगरी करणार. ऍड कॅटेगरी केल्यानंतर कुठे गेला डेटा, ऍडमिनच्या आतमध्ये कॅटेगरी. मग जो काय आपला राऊट आहे, राऊटला जाऊ आपण, आणि राऊट मध्ये आपण राऊट राईट करणार. एक राऊट URL बनवणार. कोणती URL, राऊट डॉट पोस्ट, राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये डबल कोट, त्यामध्ये कोमा देऊन एक फंक्शन राईट करतो. एक फंक्शन घेतलं. फंक्शन मध्ये राहील एक रिक्वेस्ट, दुसरं राहील रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्सला मी करतो सेंड. आणि जो काही डेटा आलाय कशात आलाय, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय. ह्याला नंतर रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आलाय एक डेटा. मग जो काही डेटा आलाय, डेटा आपण काय करणार, MySQL मध्ये स्टोअर करणार. डेटा MySQL मध्ये स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक लागेल क्युरी. मग क्युरी क्रिएट करून सांगा बरं. क्युरी आता मला क्रिएट टेबल, आणि टेबलला नाव काय देणार आपण, कॅटेगरी. आणि त्यानंतर राहणार आपला राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली व्हॅल्यू कॉलम कोणता, कॅटेगरी आयडी. ठीक आहे, कॅटेगरी आयडी घेऊ. आणि त्याला टाईप देऊ आपण इंट प्रायमरी की आणि ऑटो अंडरस्कोर, आणि कॉमा देऊन नेक्स्ट व्हॅल्यू कोणती आपली, कॅटेगरी नेम. बस, कॉलम सगळ्यात छोटा आहे आज. आणि त्याला टाईप देऊ आपण व्हेअरकॅर. व्हेअरकॅर किती देणार आपण, किती द्यायचा, 50. किती बी ऍड करा, तसं काही नाही. ठीक आहे, पण जो काय आपला टेबल झालाय क्रिएट टेबल करून घेऊ. कुठे बनवणार टेबल, वर्क बेंच मध्ये. वर्क बेंचला ओपन करू. आणि वर्क बेंचला ओपन केल्यानंतर जो काय आपला टेबल आहे, टेबलला क्रिएट करू. पहिला डेटाबेस यूज करू. डेटाबेस यूज झालाय, आणि यूज झाल्यानंतर एक आपण टेबल बनवलाय, तो टेबल क्रिएट करून झालाय सक्सेसफुली टेबल क्रिएट. मग टेबल क्रिएट झाल्यानंतर जो काय डेटा येतोय, आपण डेटा काय करणार, आपण फक्त इन्सर्ट करणार. डायरेक्ट मी डेटा राईट करू.
चालेल, क्युरी जास्त मोठी नाहीये. वेअर डेटा, ठीक आहे, मी राईट एसक्यूएलच करतो. एसक्यूएल इक्वल टू टिल आणि सांगा बरं इन्सर्टची क्युरी. इन्सर्ट इनटू कॅटेगरी. काय नाही दिले आपण टेबलला, कॅटेगरी दिले आणि त्यानंतर आपलं राहील काय राऊंड ब्रॅकेट. राऊंड ब्रॅकेट मध्ये कॅटेगरी नेम, बरोबर. आणि त्यानंतर एक आपला कोणता कीवर्ड, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये आपली जी काय व्हॅल्यू आली ते व्हॅल्यू आपण डॉलर मध्ये पास करून देऊ. काय आलंय डी मध्ये, रिक्वेस्ट डॉट बॉडी करायची डायरेक्ट. एक व्हेरिएबल डिक्लेअर करण्यापेक्षा आपण डायरेक्ट बॉडी करू. आणि जो काही डेटा आहे ती क्युरी क्रिएट झाली क्रिएट. मग क्युरी क्रिएट झाल्यानंतर क्युरीला करू आपण रन. मग रन करण्यासाठी डेटा इक्वल टू अवेट आणि एक्सी मध्ये जी काही क्युरी बनवली ती क्युरी आपण काय करणार, पास करून देणार. मग अवेट यूज केले, असिंग पण राईट करून, असिंग ठीक आहे. आणि जो काही डेटा भेटेल तो डेटा मी करतो सेंड करतो. आणि आउटपुट पेजला आल्यानंतर ह्याला करू रिफ्रेश केल्यानंतर डेटा होतोय का इन्सर्ट. मला इन्सर्ट आयडी भेटते. इन्सर्ट आयडी भेटते म्हणजे काही डेटा आपला काय झालाय, डेटाबेस मध्ये स्टोअर झालाय. ठीक आहे ना. मग जो काही डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर झाला त्यानंतर मी काय करणार, डेटा स्टोअर झाला की मला त्याच पेजवर गेला पाहिजे. कुठे गेला पाहिजे तो, की जो कॅटेगरी पेज बनवलाय आपण त्या कॅटेगरी पेजवर गेला पाहिजे. मग इथे मी राईट करतो आर डॉट रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुठे करायचे आपल्याला, ऍडमिनच्या आतमध्ये स्लॅश ऍडमिन आणि स्लॅश कॅटेगरी. आणि ह्याला आल्यानंतर ह्याला करू रिफ्रेश केल्यानंतर आलो मी त्या पेजवर. ठीक आहे. आपण काय केलं, एक फॉर्म बनवला आणि फॉर्म मधून काय केलं, फक्त डेटा ऍड केलाय. ठीक आहे. आणि जो काही डेटा आहे तो डेटा आपल्याला काय करायचं, ह्या खाली टेबल मध्ये शो करायचे फक्त. मग टेबल मध्ये शो करण्यासाठी आपला कोणत्या पेज आहे, कॅटेगरी डॉट ईजीएस. मग ह्यामध्ये घ्या तुम्ही पहिला डेटा आणून घ्या. डेटा इक्वल टू अवेट आणि एक्सी मध्ये जी काही तुमची एसक्यूएल ची क्वेरी आणि ती जी काही एसक्यूएल ची क्वेरी ती एसक्यूएल ची क्वेरी राईट करा. सांगा बरं क्वेरी काय राहील मग आपली, सिलेक्ट स्टार फ्रॉम कॅटेगरी. ठीक आहे. जो काही डेटा आलाय तो डेटा आपण काय करणार, ओबीजे मध्ये स्टोअर करणार. मग त्यासाठी मी एक ओबीजे व्हेरिएबल घेतला आणि ओबीजे इक्वल टू जो काय आपला कॅटेगरी आलाय त्याला एक नाव देतो. नाव काय देणार मी, कॅटेगरी देतो. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा कोलन देऊन तो पास करून टाकू. आणि ओबीजे फक्त काय करायचं, आपण कॉमा देऊन इथे फॉरवर्ड किंवा रेंडर करून टाका. अवेट केल्यानंतर आपल्याला असिंग पण राईट करायला लागेल, असिंग पण राईट करू. ठीक आहे. डेटा पास केलाय, ह्याला करू रिफ्रेश केल्यानंतर काय एरर आलाय, कॅटेगरी इज नॉट डिफाईन्ड. ओके, का बरं म्हणतोय कॅटेगरी नॉट डिफाईन्ड, का बरं, काय एरर आहे. ठीक आहे. त्यामुळे बोलतो तो कॅटेगरी इज नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आणि इकडे आल्यानंतर ह्याला करू रिफ्रेश, गेला एरर. आणि डेटा शो झालाय का आपला आता की नाही. मग डेटा शो करण्यासाठी आपल्याला जायला लागेल कुठे, कॅटेगरी डॉट ईजीएस. आणि कॅटेगरी डॉट ईजीएस कुठे, ऍडमिनच्या आतमध्ये. ऍडमिन कुठे, ऍडमिन आणि ऍडमिनच्या आतमध्ये आपल्याला जायला लागेल कॅटेगरी डॉट ईजीएस. जो काय फॉर्म आहे फॉर्मच्याच खाली आपण काय करणार, डेटा प्रिंट करणार. कशामध्ये, टेबलमध्ये. मग त्यासाठी एक कंटेनर घ्या. कंटेनर मध्ये टाका तुम्ही h1 राईट करा. h1 मध्ये काय राहील आपलं, कॅटेगरी लिस्ट असं शो करा. बस सिंपल आहे. इकडे आल्यानंतर याला करा रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही थोडं याला मार्जिन घ्यावा, पॅडिंग द्या. मार्जिन टॉप देतो मी 4 आणि ह्याला करतो सेपरेट. झालंय सेपरेट. आणि इथे फक्त काय करायची, लिस्ट शो करायची. करू मी, ठीक. काय करता ना तुम्ही, लिस्ट शो करायचे. लिस्टला काय टाकायचं, 2 बटन टाकायचे. पहिलं बटन राहील ऍक्शन मध्ये, पहिले 2 बटन. कोणते बटन राहील, एक डिलीटचं आणि दुसरं. बस एवढेच कॉन्सेप्ट करा तुम्ही आज. एडिटचं घेऊ का, ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स एवढं समजलं, एक फॉर्म आहे, फॉर्म क्रिएट करा फक्त, एवढं करता.
ऑनलाईन मेंबर्स समजलं का काय केलंय आपण? फक्त आज एक कॅटेगरीचा फॉर्म बनवलाय फक्त, आणि त्यामध्ये एकच फील्ड आहे, ती बी कॅटेगरी नेम तो डेटाबेस मध्ये स्टोअर केला आणि तो फक्त आपण त्याच पेजला काय केलाय, शो केलाय. आज नका शो करू तुम्ही डायरेक्टली इथे, जी काही आपली वेबसाईट आहे तिथे नका शो करू. ठीक आहे, अजून त्याला टाइम लागेल, आपल्याला लगेच नाही शो करणार की प्रोडक्ट ऍड करायचे आणि प्रोडक्ट थ्रू आपल्याला काय करायचे, त्यांची कॅटेगरी सेपरेट करायची. ठीक आहे, फक्त आपण ऍडमिन पॅनल मध्ये तुम्ही कॅटेगरी ऍड करून ठेवा. ठीक आहे ना ऑनलाईन मेंबर्स, एवढं ट्राय करतात.